नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागांतर्गत त्या ठिकाणी जवळपास 17 पदांसाठी भरती निघालेली आहे। जवळपास 611 जागा त्या ठिकाणी या जाहिरातीमध्ये आहेत आणि बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी या ज्या 17 पदांबाबत आहे तर त्यांचं कामकाज कशा पद्धतीने चालतं, त्याचबरोबर या विभागामध्ये या पदांचं काय महत्त्व आहे याबाबत विचारणा केलेली आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ या पदांच्या कामकाजाबाबत मी टाकत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फार महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपले जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये निश्चितपणे विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग हा स्वतंत्र विभाग आहे। 22 एप्रिल 1983 रोजी या विभागाची महाराष्ट्रामध्ये स्थापना झाली आणि 1984 पासून आदिवासी विकास विभाग हा स्वतंत्रपणे महाराष्ट्रामध्ये कार्यरत झालेला आहे। त्याचबरोबर या विभागाच्या अंतर्गत त्या ठिकाणी जवळपास 4 अप्पर आयुक्त कार्यालये आहेत, ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी। आणि या 4 अप्पर आयुक्त कार्यालयांच्या अंतर्गत त्या ठिकाणी जवळपास 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत, ज्याला ITDP असं म्हटलं जातं, इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट। हे 29 जे काही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आहेत, आता एक नव्याने वाढलेला आहे, याचे 30 झालेले आहेत। तर याच्यामध्ये 11 एकात्मिक प्रकल्पे जी आहेत तर ती अतिसंवेदनशील म्हणून आहेत। अतिसंवेदनशील म्हणजे त्या ठिकाणी आरोग्याच्या समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील किंवा आदिवासी बांधवांच्या ज्या सामाजिक स्तर किंवा इतर ज्या काही समस्या आहेत तर त्या दृष्टिकोनातून 11 अतिसंवेदनशील प्रकल्प त्या ठिकाणी घोषित केलेले आहेत। त्यामध्ये नाशिक आहे, कळवण आहे, तळोदा, जवाहर, डहाणू, धारणी, किनवट, पांढरकवडा, गडचिरोली, अहेरी आणि भामरागड अशा पद्धतीचे 11 एकात्मिक प्रकल्प हे अतिसंवेदनशील म्हणून घोषित केलेले आहेत। आणि सोबतच मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभरात जवळपास 611 पदांसाठी, रिक्त जागांसाठी त्या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे। एकूण 17 पदे भरायची आहेत। तर याच्यामध्ये आपण बघूया की जाहिरातीमध्ये कोणत्या पदाला किती जागा रिक्त आहेत आणि जाहिरातीमधून भरणार आहेत ते बघूया। वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18, संशोधन सहाय्यक 19, उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक 41, आदिवासी विकास निरीक्षक 1, वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक 205 पदे, लघु टंकलेखक 10, अधीक्षक पुरुष 29, अधीक्षक स्त्री 55, गृहपाल पुरुष 62, गृहपाल स्त्री 29, ग्रंथपाल 48 आणि सहाय्यक ग्रंथपाल 1, प्रयोगशाळा सहाय्यक 30, कॅमेरामन 1, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45, उच्च श्रेणी लघुलेखक 3 आणि निम्न श्रेणी लघुलेखक 14 असे एकूण 611 व्हॅकन्सी किंवा रिक्त जागा या जाहिरातीमध्ये आहेत। आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार मित्रांनो आपण या प्रत्येक पदाचं कामकाज कशा पद्धतीने चालतं हे आता बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जाहिरातीमध्ये वरिष्ठ लिपिक किंवा सांख्यिकी सहाय्यक यांच्या 205 जागा म्हणजे भरपूर जागा आहेत। आणि दुसरा मुद्दा म्हणजे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45, तर ह्या सुद्धा जागा चांगल्या आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आधी तुम्ही कामकाज समजून घ्या कशा पद्धतीने काम चालतं आणि त्यानुसार 10 नोव्हेंबरपर्यंत जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही फॉर्म सुद्धा भरू शकतात। सर्वप्रथम आपण वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक याच्या ज्या 18 जागा आहेत त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत। याच्यामध्ये ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर या पद्धतीचं नाव सुद्धा त्यांना दिलं गेलेलं आहे, म्हटलं जातं इंग्रजीत। प्रोजेक्ट टाइमलाईन, त्याचबरोबर प्रोजेक्टला लागणारा बजेट आणि प्रोजेक्टची गुणवत्ता याचं निरीक्षण करण्याचं काम या निरीक्षकांचं असतं। आदिवासी विकास प्रकल्प संबंधित कायदे, नियम आणि धोरणांचं पालन करूनच
त्या ठिकाणी कामकाज चाललेलं आहे किंवा नाही याची खात्री करणे हे सुद्धा त्यांचं महत्त्वाचं काम आहे. प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना यांची शिफारस करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे, म्हणजे एखाद्या प्रोजेक्टची प्रोग्रेस किंवा त्या विकास कशा पद्धतीने होईल त्याबाबतच्या उपाय आणि अंमलबजावणी करण्याचं काम वरिष्ठ आदिवासी निरीक्षक यांचं असतं. आदिवासी विकास प्रकल्पाशी संबंधित असलेले जे काही करार असतील किंवा ज्या काही आदिवासी विकास विभागाअंतर्गत वसतिगृहे वगैरे आहेत किंवा काही कामकाज आहे, तर त्या कामकाजांची देखरेख करण्याचं काम वरिष्ठ आदिवासी निरीक्षक यांचं असतं. आणि सोबतच जे काही पद आहे मित्रांनो, आदिवासी विकास निरीक्षक आणि वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक. आदिवासी विकास निरीक्षक हे एकच जागेसाठी आहे आणि वरिष्ठ जे पद आहे तर 18 जागांसाठी आहे. त्यानंतर संशोधन सहाय्यक, ज्याला आपण रिसर्च असिस्टंट असं सुद्धा म्हटलं जातं. संशोधन पद्धतीची अंमलबजावणी आणि रचना करणे, त्याचबरोबर प्रयोग, सर्वेक्षण, मुलाखती आणि इतर संशोधनाच्या माध्यमातून जे काही आदिवासी प्रकल्प आहेत त्यांच्या अंतर्गत विविध माहितीचा डेटा गोळा करणे, सांख्यिकीय सॉफ्टवेअर किंवा इतर साधने वापरून डेटा विश्लेषण करणे, डाटा ॲनालिसिस ज्याला म्हटलं जातं, आणि स्पष्ट आणि संघटित पद्धतीने त्याचा निष्कर्ष काढणे, अर्थ लावणे आणि ते शासनाला किंवा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे ते सादर करण्याचं काम संशोधन सहाय्यक यांचं असतं. आता संशोधन सहाय्यकाच्या सुद्धा जवळपास 19 जागा आहेत मित्रांनो. या प्रत्येक पदासाठी परीक्षा ही वेगळी घेतली जाणार आहे आणि जाहिरातीमध्ये प्रत्येक पदाला त्या ठिकाणी जे काही पात्रता आहे, म्हणजे पदवी असेल किंवा काही पदांना त्या ठिकाणी सोशल वर्कचं जे काही मास्टर ऑफ सोशल वर्क किंवा इतर क्रायटेरिया सुद्धा आहे पात्रतेच्या शिक्षणाचं, तर त्या पद्धतीने तुम्ही ज्यामध्ये फुलफिल करत असाल तर ते तुम्ही भरू शकता. आता उपलेखापाल लिपिक, डेप्युटी अकाउंटंट असं सुद्धा त्याला म्हटलं जात असतं, तर यांचं काम बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं आहे, तर ते पण बघू. उपलेखापाल लिपिकाच्या 41 जागा आहेत आणि त्याच्यासाठी पदवी लागणार आहे, त्यामुळे हे काम आधी समजून घेऊया. याच्यामध्ये उपलेखापाल लिपिक हे प्रकल्प अंतर्गत कामकाज करत असतात. ITDPचं जिथं ऑफिस आहे तर त्या ठिकाणी त्यांचं काम असतं अकाउंटंट म्हणून, डेप्युटी अकाउंटंट म्हणून. तर प्रकल्पाचे जे काही हिशोब किंवा ज्या काही आर्थिक नोंदी आहेत तर त्या अपडेट करणे, अद्ययावत ठेवणे, खर्च असेल, उत्पन्न असेल किंवा इतर आर्थिक क्रियाकल्पांकडून जे काही आर्थिक व्यवहार होतात किंवा प्रकल्पाअंतर्गत जे काही आर्थिक व्यवहार किंवा जे काही प्रोजेक्ट बजेट तयार केले जात असतात तर त्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवण्याचं काम या डेप्युटी अकाउंटंट किंवा उपलेखापाल लिपिकांचं असतं. त्यानंतर जे काही पेमेंट्स येत असतात तर त्याचं निरीक्षण करणे किंवा ते ऑनलाईन ट्रॅक करणे, त्यानंतर क्लायंट किंवा ग्राहकांना त्या ठिकाणी पावत्या तयार करून देणे, या गोष्टी अपडेट करण्याचं काम उपलेखापाल यांचं असतं. आदिवासी विकास निरीक्षक यांचं तर काम आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक, स्टॅटिस्टिकल असिस्टंट असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. विविध स्रोताकडून सांख्यिकी डाटा, स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करण्याचं काम यांचं असतं. गोळा केलेल्या डेटाची अचूकता आणि परिपूर्णता सुनिश्चित करण्याचं काम यांचं असतं. सांख्यिकीय डेटाबेस तयार करणे किंवा अद्ययावत करणे, स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस, म्हणजे मित्रांनो आदिवासी प्रकल्पाअंतर्गत आदिवासी बांधवांच्या संबंधी भरपूर कामं असतात त्या ठिकाणी. मग विद्यार्थ्यांशी संबंधित जर विचार केला तर त्याच्यामध्ये बालके जी असतात त्यांच्या कुपोषणाचा डाटा असेल, किती बालके कुपोषित आहेत, त्या बालकांना कशा पद्धतीने कोणती योजना राबवू शकतो. त्यानंतर शैक्षणिक डाटा, किती विद्यार्थी आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत किंवा किती आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी बाहेरगावी शिक्षणासाठी आहेत, किती शिक्षण घेत नाही, हा संपूर्ण डाटा त्या ठिकाणी जमा करावा लागतो आणि त्याचं ॲनालिसिस करावं लागत असतं. त्यानंतर अधीक्षक पुरुष किंवा अधीक्षक महिला, सुप्रिटेंडेंट ज्यांना म्हटलं जातं, ऑफिशियल जॉब आहे, ऑफिसमध्ये सुप्रिटेंडेंटचं पद आहे, तर प्रकल्प कार्यालयामध्ये यांना कामकाज करायचं असतं. सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जे काही बांधकाम प्रकल्प आहे तर त्यांचं निरीक्षण करणे आणि समन्वय साधणे, प्रकल्प अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना वेळोवेळी माहिती देणं हे सुद्धा काम आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि बजेटमध्ये पूर्ण होईल याची खात्री करणे, प्रकल्प वेळापत्रक आणि टाईमलाईन याच्यावर निरीक्षण करणे किंवा त्याचं विकसित करणे, प्रगतीचे निरीक्षण करणे आणि आवश्यकतेनुसार वेळापत्रक तयार करणे, हे काम अधीक्षक पुरुष यांचं असतं.
त्यानंतर गृहपाल पुरुष आणि महिला यांचं सुद्धा काम हे वसतिगृहावर असतं. वॉर्डन ज्यांना म्हणत असतो, गृहपाल हे विद्यार्थी वसतिगृह आणि विद्यार्थिनी वसतिगृह असे दोन आदिवासी वसतिगृह असतात. तर त्या ठिकाणी वॉर्डन म्हणून त्यांना विद्यार्थ्यांची व्यवस्था, खाण्यापिण्याची, निवारा किंवा इतर निवास वगैरे या सर्व गोष्टी वॉर्डन किंवा गृहपाल यांना बघायचं असतं. त्यानंतर पुढचं पद आहे ग्रंथपाल. ग्रंथपाल आपल्याला माहिती आहे, लायब्ररियन, माहिती आणि संसाधने शोधण्यासाठी लायब्ररीचा वापर करणे, संशोधन पद्धती, ग्रंथालय संशोधनांसाठी मार्गदर्शन करणे, लायब्ररीच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, बजेट, कर्मचारी आणि इतर प्रशासकीय कार्य व्यवस्थितपणे पार पाडणे हे काम महत्त्वाचं आहे. माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी हे सुद्धा पद अतिशय चांगलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी हे जे पद आहे तर ते पंचायत समितीला ज्या पद्धतीने विस्तार अधिकारी यांचं काम असतं की मराठी माध्यमांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्याची सोय करणे, त्यानंतर विविध कार्यक्रम आयोजित करणे, अध्यापन कौशल्य आणि कार्यपद्धती वाढवण्यासाठी व्यावसायिक विकास उपक्रमांना त्या ठिकाणी वाव देणे किंवा त्यांचं समर्थन करणे इत्यादी कामं शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची असतात. या पद्धतीने मित्रांनो विविध पदे आपण बघितलेली आहेत. या पदाच्या अनुषंगाने मी तुम्हाला त्या माझ्या परीने माहिती देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. सर्वच पदं आपण कव्हर केलेली आहेत. याच्यामध्ये लघु टंकलेखक म्हणजे स्टेनोटायपिस्ट म्हटलं जातं, जे टायपिंगचे कामं प्रकल्प कार्यालयामध्ये यांचं काम असतं. प्रकल्प अधिकारी असतात, त्यांनी दिलेले निर्देश पालन करणं, पत्रव्यवहार करणं हे स्टेनोटायपिस्ट यांचं काम असतं. सहाय्यक ग्रंथपाल हे ग्रंथपालांना सहाय्यक म्हणून कामकाज बघत असतात. प्रयोगशाळा सहाय्यक जे असतात तर त्या ठिकाणी ज्या लॅब्स वगैरे असतात आदिवासी प्रकल्पांतर्गत किंवा ज्या काही शाळा, माध्यमिक शाळा आहेत त्या ठिकाणी प्रयोगशाळा, लायब्ररी, लॅब असिस्टंट ज्याला म्हटलं जातं. त्यानंतर कॅमेरामन आणि प्रोजेक्ट ऑपरेटर, तर हे प्रोजेक्टला विविध डेटा घेत असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरेसाठी लागत असतात. उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक याला ज्यांना आपण अप्पर ग्रेड स्टेनो आणि लोअर ग्रेड स्टेनो असं म्हटलं जातं, तर त्यांना सुद्धा जी पात्रता आहे तर वाणिज्य प्रमाणपत्र त्यांना मिळवायचं असतं. टायपिंग सुद्धा मराठी, इंग्लिश त्यांना आवश्यक असते. अशा पद्धतीचं कामकाज प्रत्येक पदाचं आहे. आदिवासी विकास विभागामध्ये अतिशय कामाचं स्वरूप जे आहे तर ते व्हास्ट असतं, काम भरपूर असतं, परंतु पद आणि याचा पगार सुद्धा अतिशय चांगला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या आदिवासी विकास विभागाच्या विविध पदांची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या ज्या परीक्षा आहेत तर परीक्षा या 200 मार्कासाठी असणार आहेत. 2 तास त्याला अवधी असणार आहे. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता हे जवळपास 200 गुणांसाठी याच्यावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. एक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे 100 प्रश्न 200 गुणांसाठी असेल. अशा पद्धतीने तुम्ही पुस्तकांची यादी सुद्धा माझ्या इतर व्हिडिओजमध्ये बघू शकता किंवा लिंकमध्ये सुद्धा मी पुस्तकांची यादी देणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, टेक्स्टबुक सिरीज याबाबत मी आता गेल्या व्हिडिओमध्ये उल्लेख करत आहे, कारण सुपर कोचिंग म्हणून त्यांचं अतिशय चांगलं ॲप आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना घरी बसून सरळ सेवेची तयारी करायची आहे तर त्यांच्यासाठी 1999 मध्ये जवळपास तुमचा जो कोर्स आहे किंवा परीक्षा होईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स पुरवल्या जाणार आहेत, मंथली मॅगझिन पुरवलं जाणार आहे, पुस्तकं त्या ठिकाणी पुरवले जाणार आहेत आणि ऑनलाईन लाईव्ह लेक्चर सुद्धा मेंटर्सच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर त्यांनी महाराष्ट्र सरळ सेवा हा पॅक, महाकॉम्बो पॅक जो आहे तो घेऊ शकता. अतिशय चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला नोट्स आणि पुस्तके घरपोच मिळत असतात. मार्गदर्शन घर बसल्या तुम्हाला मिळत असतं आणि यशाची गॅरंटी सुद्धा निश्चितपणे याची चांगली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी टेक्स्टबुक सिरीज लावून घ्यायला हरकत नाही. तर अशा पद्धतीने मित्रांनो आदिवासी विकास विभागाबाबत माहिती दिलेली आहे. माहिती आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद.